ती परीराणी खूप हुशार होती. तिने काय केलं, तिच्याकडे एक जादूची छडी होती आणि मग परीराणीनी जादूची काडी फिरवली. आब्राकाडाब्रा, आब्राकाडाब्रा. मग काय झालं आजी? मग मग राक्षसाचा दगड झाला. दगड? म्हणजे तो राक्षस आता काहीच नाही करू शकत? काहीच नाही करू शकत, अडकला तो दगडात. मग त्या राक्षसाने जे गावातले लोक बांधून ठेवले होते ना, त्यांची सुटका झाली. परीराणीने गावकऱ्यांची सुटका केली. असंच पाहिजे त्या राक्षसाला. आता मला बघायचंच आहे, जे मला कळतंय, तुम्हाला कळतंय, ते नेत्राला कधी कळतंय. आणि तिला कळल्यावर सुद्धा ती शहाणी होऊन ठोस निर्णय घेते की आत्मघात करते. दूध आलं, दूध पिऊन घ्या. चला दूध पिऊन घ्या. मला नकोय दूध. का? मला नाही आवडत. आई मला दे दूध. बघ गुड गर्ल. जगाची शहाणी बाळ आहे. तू पण माझा शहाणा बाळ आहे ना. चला प्या. आजी, राक्षस पण खरंच असतात का गो? ते फक्त गोष्टी असतात, हो नाही? राक्षस सुद्धा खरंच असतात आणि देव सुद्धा खरंच असतात. आई, राक्षस म्हणजे काय? राक्षस म्हणजे जो वाईट वागतो, जो लोकांना त्रास देतो, वाईट विचार करतो, तो राक्षस. आणि जो नेहमी चांगला विचार करतो, लोकांचं भलं करतो, लोकांना आनंद देतो, तो देव. म्हणजे मला काही कळलं नाही गाई. कळेल, हळूहळू सगळं कळेल. आई, ईशा, बरं वाटतं ना बाळा? हो मला बरं वाटतंय. पण नाही, मला इकडे का दुखतं? तू मोठी झालीस ना की मी तुला सगळं नीट समजावून सांगेन. आता फक्त एवढं लक्षात ठेव, तुझी आई, बाबा, रीमा, आजी, घरातले सगळे तुझ्या बरोबर आहेत. त्यामुळे परत असं काही झालं ना की अजिबात घाबरायचं नाही. सगळ्यात आधी येऊन मला सांगायचं.